भैया भैया थांब थांब खाली बघा खाली बघा इधर आ जाओ तर उद्धव ठाकरे यांचा हा आपण पाहणी दौऱ्याची ही दृश्य पाहतो आणि धाराशिवमधून उद्धव ठाकरे आता लाईव्ह आपण त्यांची दृश्य पाहतोय आणि एकंदरीत शेतकऱ्यांशी बातचीत होतीये, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या जात आहेत. खासदार संजय राऊत सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत, मिलिंद नार्वेकर आहेत. आज रस्ता तुटलाय 3 दिवस झाले आमचं पूर्ण गाव आज 7 घंटे झालं आमचं गाव पूर्ण ब्लॉक शेतकरी आपल्या तक्रारींचा उद्धव ठाकरे शेतकऱ्यांबरोबर बातचीत करतात, त्यांच्या व्यथा जाणून घेतात. शेतकरी आपल्या तक्रारींचा पाढा वाचतात. 3 दिवस झाले गावामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे, मात्र अजूनही मदत मिळत नाही. अशा प्रकारची तक्रार शेतकरी करताना दिसतात. तर उद्धव ठाकरेंच्या या पाहणी दौऱ्यामध्ये शेतकरी पुढे येऊन त्यांच्या सगळ्या व्यथा, त्यांचं सगळं दुःख उद्धव ठाकरेंसमोर मांडताना आपल्याला पाहायला मिळते. तर आजूबाजूच्या शेतांमध्ये काय परिस्थिती आहे तेही आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय. सगळं सोयाबीनचं पीक सध्या पाण्याखाली गेलेलं आहे. सगळ्या शेतांमध्ये सध्या पाणीच पाणी आहे. एका बाजूला ऊसाचं पीक आहे, दुसरीकडे सोयाबीन आहे. खरं तर शेतकऱ्यांचे अत्यंत हाल या पावसानं केलेले आहेत, या महापुरानं केलेले आहेत आणि याच सगळ्या व्यथा या नेते मंडळींसमोर मांडताना हे शेतकरी दिसत आहेत. धाराशिवमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांचा हा पाहणी दौरा आहे. खासदार संजय राऊत सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत. अंबादास दानवे आपल्याला दिसत आहेत. कॅमेरा खाली त्याच्याकडे बोलून ना पहिली गोष्ट मोबाईल मध्ये गाळ गेले हे खीर पडले सगळं खरडून गेले. 5 वर्षात व्हायचं नाही त्याच्यात उत्पन्न राहील खर्चाला काय आता. हातातुंडाशी आलेला हा घास निसर्गाच्या या प्रकोपानं कसा हिरावून घेतलाय. शेतातली पिकं काढून हे शेतकरी आपल्या या सगळ्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडताना आपल्याला पाहायला मिळते. उद्धव ठाकरे त्यांची आस्थेनं चौकशी करतात, कसं सगळं नुकसान झालं, किती प्रमाणामध्ये सगळं नुकसान झालेलं आहे आणि आता सरकार दरबारी शेतकऱ्यांची सगळी व्यथा कशी न्यायची आहे, कशी ही भूमिका मांडायची या संदर्भात ते चर्चा करताना दिसतात. रोडवर आहेत तुम्ही फक्त हवेला येते सगळी आमचे खेड्याला बघा जाऊ तिने काय अवस्था आहे. किती नुकसान आहे ना, ही वांद्रा खाली गेली आपल्याकडे किती नुकसान आहे. वांगीला तुम्ही येऊन बघा, रस्ता नाही आमच्या गावाला कसं. शेतकरी उद्धव ठाकरेंना सांगतायत की आत गावांमध्ये तर परिस्थिती याच्याहूनही भयानक आहे. सगळे नेते मंडळी आता रस्त्यावर येतात. रस्त्यावरून आपल्याला पाहायला जी दृश्य मिळतात ती अशी आहे. मात्र आतमध्ये जेव्हा गावांमध्ये जाऊन परिस्थिती पाहाल तर अत्यंत भयानक अशी परिस्थिती आहे. गावात जायला रस्ते सुद्धा उरलेले नाही आहेत आणि ही सगळी दुःख घेऊन आता हे शेतकरी उद्धव ठाकरे यांच्या समोर आपल्या हा सगळ्या तक्रारींचा पाढा वाचून दाखवतात. तर महाभयंकर असा हा सगळा जलप्रलय या संपूर्ण भागामध्ये आलेला आहे. शेती मातीसहित खरवडून निघाली. पिकं तर पाण्यामध्ये आधीपासूनच गेलेली आहेत. अनेक ठिकाणी पिकं झोपलेली आहेत, सडून कुजून चाललेली आहेत. तर दुसरीकडे
जी पिकं आता हातातोंडाशी आलेली होती, बाजारात जाऊन ही विकण्याच्या तयारीत खरं तर शेतकरी होते, मात्र ही सगळी पिकंच आता गेलेली आहेत आणि ही सगळी जलप्रलयामुळे झालेली सगळी अवस्था उद्धव ठाकरे जाणून घेत आहेत. शेतकरी त्यांच्या भूमिका, त्यांच्या सगळ्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडतात. आता सत्ताधाऱ्यांसमोर उद्धव ठाकरे शेतकऱ्यांची भूमिका कशा पद्धतीनं घेऊन जातात आणि त्यांच्या प्रेसमध्ये ते नेमकं काय बोलतात हे सुद्धा बघावं लागणार आहे. तर शेतकऱ्यांबरोबर मनमोकळा संवाद करताना उद्धव ठाकरे पाहायला मिळतात आणि यामध्ये जुने जाणते ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ जे शेतकरी बांधव आहेत ते पुढे येतात आणि उद्धव ठाकरेंना सगळं काय नेमकं झालेलं आहे, गावाचं किती मोठं तिथल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं या संदर्भातली माहिती देतात. पहिली वेळ आणि 4 वेळेस पाणी, 4 वेळेस पहिला दुसऱ्यात काय नाही, तिसरी आला काटा काढला सगळ्या सोयाबीनचा, ऊसाचा बी काढला आणि सोयाबीनचा काटा काढला. सध्या म्हणलं तर संकट जास्त सोयाबीनवर मोठे सर माझ्या प्रश्नाचं रूप नीट लक्षात घ्या. सारे विम्याचे पैसे मिळाले ना? नाही मिळाले तुम्हाला आता विम्याचे पैसे मिळतील का? नाहीच मिळाले. निकाल बदललाय काय नाही. शेतकरी 8,000ची माफी झाली, ती यावर्षीचा निकाल काय केलाय? शेतकरी 8,000. मग बघा आता एकरला किती झालं? काहीच नाही. तुमच्या काळात साहेब आम्ही तुम्ही जे माफ केलं का, आम्ही आजपर्यंत सावरलो, आता आम्हाला फाशी घ्यायची पाळी आली. तुम्ही माफ केलं, आल्या तुम्ही सर तुम्ही माफ केलं. संपर्क तुटतोय. तुम्ही जर फाशी घेण्याची भाषा करता तुम्ही कशाला आलो? नाही तुम्ही आलात म्हणून आम्हाला आम्ही आता तुम्ही एकच करा, वला दुष्काळ ह्या तर हाकलून द्या आणि वला दुष्काळ जाहीर करायला सरकारला सांगा. सरसकट मदत नाही सर, आता म्हणत नाही. आत्महत्या करायची भाषा आम्ही तुम्ही आता आमच्या पाठीशी आम्ही करतेच नाही दादा. बघा आता असताना सुद्धा सरकार लक्ष देते का? नाही देत, नाही देत. कागदीपत्र घोडे फक्त. घराकडे कोण लक्ष देईल? घर उघड्यावर पडतं ना, असा विचार कोणी करू नका. तुमच्याकडे सगळा डाटा असताना परत कागद आम्हाला काढावं लागते, परत सगळी डाटा सगळं सरसकट पंचनामे करून साहेब आमचे विहीर बोर रान सगळे थांबून गेले. काही फोन आला नाही आम्हाला. तुमचं काय नुकसान झाले? आमची बाजूला पूर्ण सगळी गेली. आता कसं करायचं साहेब? रडायची वेळ आली. आमचं बोर गेले कमीत कमी 13 ते 14 शेतकऱ्याचे बोर जमीनदोस्त झाले. सोयाबीन गेलं सगळं. फोन केला हे म्हणजे नुसते सरसकट भेटत आलो. मुलं वाहून गेलेले, शेळ्या वाहून गेलेल्या जे आहेत त्यांना खायला घालायला काय कडवा नाही, काय नाही. खासदार साहेबांनी माणसं वाचवले साहेब, जीवाची परवा न करता तसल्या मोठ्या पाण्यात जाऊन आहेच ना तो. वाघाचं काम केलंय. आम्हाला वला दुष्काळ जाहीर करायचं, मदत भरघोस द्या. पलीकडून 2 किलोमीटरवर सारा असं वाहू गेलेलं आहे. दोन्ही साईड कोंबडे सुद्धा उपटून गेलेले. आता 4.5 एकर जमीन आहे मला. पुरी पाण्याखाली. माझ्या रानाच्या पलीकडे अर्धा किलोमीटर पाणी आणि इकडे 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर पाणी. आता जमिनी कशा ओळखायच्या? एवढं रान खांबून गेले. म्हणजे शेतकऱ्याला असं आता पंचनामा करताय. पंचनामा काय? पंचनामा काय नाही केलंच नाही. मी काय बोलतो घरात पाणी सगळं
पण घरात पाणी घुसलं, सगळा पसारा झाला. गिरीश महाजन काय म्हणले माहिती का? गिरीश महाजन म्हणले. पुणे गणकापूरला मदत पाठवली. एक मिनिट मला बोलू द्या. करतोय सर माफ केलं ना राजस्थान झाला. सर तुमच्यासारखी कर्जमाफी ही कुणीच नाही करणार सर. हो साहेब, तुमच्यासारखी कर्जमाफी कुणीच करणार नाही. तर उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना आश्वासित करता आहेत आणि निश्चितच सरकारकडून मदत मिळेल का नाही याबाबत सुद्धा ते खरं तर शंका उपस्थित करताना या शेतकऱ्यांबरोबर बोलताना दिसतात. तर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. सगळी शेतं कशी पाण्याखाली गेलेली आहेत, सगळ्या पुरामुळे कशी सगळी दयनीय परिस्थिती झाली आहे याबाबत शेतकरी आपल्या तक्रारींचा पाढा वाचतात. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे जेव्हा सरकारमध्ये होते, उद्धव ठाकरे सरकार जेव्हा सत्तेत होतं त्यावेळी कशा प्रकारे कर्जमाफी दिली आणि आम्ही सावरलं गेलो याबाबतच्या आठवणी सुद्धा हे शेतकरी बांधव उद्धव ठाकरेंना सांगताना दिसतात. तर आतापर्यंत पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीयेत आणि एकंदरीत शेतकरी कशा प्रकारे नाडला गेलेला आहे अशा सगळ्या तक्रारी या ठिकाणी सांगतात. तर आम्हाला आता फाशीशिवाय पर्याय नाही असं सुद्धा एक शेतकरी बांधव उद्धव ठाकरेंना म्हणाला आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आश्वासित केलेलं आहे अशा प्रकारे मरणाची भाषा, आत्महत्येची, फाशीची भाषा करू नये, तुमच्या बांधावर मी तुमची चौकशी करण्यासाठी आलेलो आहोत असं त्यांना आश्वासित केलेलं आणि निश्चितच काहीतरी मदत आपल्याला मिळेल अशा प्रकारे विश्वास इथल्या शेतकऱ्यांना आता वाटतो आहे. आता उद्धव ठाकरे माध्यमांबरोबर काय बोलतात तेही आपण ऐकूया. चल रे राहुल, अच्छे फोटो ले. पारगावमधल्या शेतकऱ्यांशी संवाद उद्धव ठाकरे यांनी साधलाय. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी यावेळी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले होते, आपल्या व्यथा मांडण्यासाठी आले होते आणि त्याची दृश्य आपण पाहतोय. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी पीक विम्याचे पैसे मिळाले का असा शेतकऱ्यांना सवाल केला आणि त्यावेळी एका सुरात सगळे शेतकऱ्यांनी नाही असं उत्तर दिलं. पारगावमधल्या शेतकऱ्यांबरोबर उद्धव ठाकरेंनी असा मनमोकळा संवाद साधला आणि त्यावेळी शेतकऱ्यांच्या नेमक्या व्यथा काय आहेत, त्यांच्यावर आभाळ फाटलं आणि हा कसा सगळा प्रसंग घडला याबाबत इत्थंभूत माहिती घेतली. शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण आता सध्या हायवेवर आहोत, हायवेच्या आजूबाजूची शेतीची तुम्ही दृश्य पाहताय, मात्र गावामध्ये काय परिस्थिती भयानक आहे हे सुद्धा येऊन पाहावं, कारण या ठिकाणी सगळी शेती पाण्याखाली गेलेली आहेत, रस्ता गावामध्ये जाण्यासाठी उरलेला नाही अशा प्रकारे तक्रारी या शेतकऱ्यांनी मांडलेल्या आहेत. तेव्हा शेतकऱ्यांना आता पाठीशी कोणीही नाही अशा प्रकारे सुद्धा एक सूर शेतकऱ्यांचा या ठिकाणी पाहायला मिळाला. आता फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही अशी सुद्धा भाषा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. मात्र उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना विश्वास दिलेला आहे, निश्चितच काहीतरी मदत मिळेल, मदत आपण उभी करू अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.